हत्ती आणि त्याचे मित्र. सीमापूर गावाजवळ मोठे जंगल होते. त्या गावात अनेक वन्य प्राणी राहत होते. त्या जंगलात एक एकटा हत्ती राहत होता, ज्याच्याशी कोणीही मैत्री करू इच्छित नव्हते. तो एकटा हत्ती मित्रांच्या शोधात जंगलात भटकत राहिला. एकदा एका हत्तीला काही ससे दिसले. भाऊ, मी तुझा मित्र होऊ शकतो का? हत्तीने त्याला विनंती केली. तुम्ही माझ्या घरात बसण्यासाठी खूप मोठे आहात. तुम्ही माझे मित्र होऊ शकत नाही, असे उत्तर दिले. काही वेळाने हत्तीला काही माकडे दिसली. जेव्हा हत्तीने त्यांना मित्र होण्यास सांगितले तेव्हा माकडांनी उत्तर दिले, तुम्ही खूप मोठे आहात आणि माझ्यासारखे झाडांवर डोलू शकत नाही. त्यामुळे आम्ही तुमचे मित्र होऊ शकत नाही. मग हत्तीला बेडूक सापडला आणि त्याने विचारले की हा त्याचा मित्र असू शकतो का? तू खूप मोठा आणि भारी आहेस. हत्ती निराश होऊन पुढे निघून गेला. तिथे त्याला काही कोल्हे भेटले आणि तिथे त्याचं उत्तर मिळालं, तो खूप मोठा आहे. दुसऱ्या दिवशी हत्तीने पाहिले की जंगलातील सर्व प्राणी घाबरून पळून जात आहेत. हत्तीने एका हरणाला थांबवले आणि काय होत आहे ते विचारले आणि त्याला सांगण्यात आले की वाघ सर्व प्राण्यांवर हल्ला करत आहे. हत्तीला इतर अशक्त प्राण्यांना वाघापासून वाचवायचे होते. तो पटकन वाघाकडे गेला आणि म्हणाला, प्लीज साहेब, माझ्या मित्रांना एकटे सोडा. त्यांना खाऊ नकोस. आम्ही या जंगलात एकत्र राहतो. वाघाने त्याचे ऐकले नाही आणि हत्तीला त्याच्या वाटेला जायला सांगितले. वाघ ऐकायला तयार नव्हता आणि हत्तीला दुसरा पर्याय दिसत नव्हता. हत्तीने वाघाला जोरात लाथ मारली आणि वाघ घाबरून पळून गेला. हत्तीने कसे धाडसाने वाघाला हुसकावून लावले हे पाहून सर्व प्राणी एक झाले. मित्र सर्व आकार आणि आकारात येतात.